भारतीय समाजाचा परिचय यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारत यामधला आपण आज तिसरा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे शिक्षण पद्धती. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रावरील लेखांच्या आधारे हे स्पष्ट होते की या संस्कृतीचे लोक लिपीचा वापर करीत होते. घरगुती वापराच्या काही वस्तूंवर हडप्पा लिपीतील लेख मिळालेले आहेत. वैदिक काळात वैदिक ग्रंथाचे अध्यापन केले जाई. वैदिक साहित्य हे संस्कृतमध्ये होते, मात्र संस्कृत ही लोकभाषा नव्हती. यजुर्वेदामध्ये स्त्रियासह सर्व वर्गातील व्यक्तींचा शिक्षणाचा हक्क मान्य केलेला होता. अथर्ववेदामध्येही प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा हक्क असल्याचे म्हटले आहे. वैदिक शिक्षण प्रणाली गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णातील विद्यार्थ्यावर उपनयनाचा संस्कार होणे आवश्यक असे. जोपर्यंत त्यांचे वास्तव्य गुरुग्रही नसे तोपर्यंत त्यांना ब्रह्मचर्याचे पालन करावे लागे. मौखिक पठणाच्या पद्धतीने विद्यार्थी वेदामधील ज्ञान मुखोद्गत करत असत. मौखिक पठणाच्या या पद्धतीत शुद्ध आणि स्पष्ट उच्चारणावर पूर्ण भर दिलेला असे. तल्लख बुद्धी आणि व्यक्तिमत्व यांचा विकास ही या शिक्षणाची दुहेरी उद्दिष्टे होती. बहुतेक अभ्यासकांच्या मते वैदिक काळात लेखनकला माहिती नव्हती. सत्यावर आधारलेले आचरण, विहित कर्तव्याचे पालन, गुरु आणि मातापिता यांच्याप्रती निष्ठा, अतिथी सेवा, श्रद्धा आणि औदार्य या गुणांना महत्त्व होते. क्षत्रिय प्रशासन आणि युद्धनीतीचे शिक्षण घेत, वैश्य उद्योग व्यवसाय उपयोगी शिक्षण घेत असत. शूद्र शेती आणि पशुपालनाचे शिक्षण घेत. ब्राह्मण बहुधा 4 वेदावर प्रभुत्व मिळवेपर्यंत गुरुगृही राहत असत. वेदकाळात ज्ञान निर्मिती, ज्ञान संवर्धन आणि पुढील पिढ्यांकडे ज्ञानाचे हस्तांतरण करण्याचे काम ऋषी, मुनी आणि द्रष्टा व्यक्तींनी केले. ब्रह्मतत्वाचे ज्ञान प्राप्त झालेले म्हणून ते ब्राह्मण असे त्यांना म्हणत. उत्तर वैदिक काळात स्त्रियांनी वेदांचे शिक्षण घेण्यावर निर्बंध घालण्यात आले. यज्ञसंस्थेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्यासंबंधीचे साहित्य या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. साहजिकच यज्ञसंस्था हा या काळातील वैदिक शिक्षणाचा केंद्रबिंदू होता. इसवी सनाच्या पूर्वी पहिल्या सहस्त्रकात भारतातील पहिल्या जनपदांचा उदय झाला आणि नंतरच्या काळात या जनपदांच्या विस्तारवादी धोरणामुळे जनपदांचे सत्ता संघर्षाचा काळ निर्माण झाला. जनपदांचे विघटन, जनपदांच्या अनेक प्रमुखांना सत्ता गमवावी लागणे यासारख्या गोष्टीमुळे असुरक्षितता निर्माण झाली. त्यातून निर्माण झालेल्या निराशाजनक वातावरणातून मोक्षप्राप्तीसाठी विरक्तीवर आधारलेला तापसी जीवनाचा मार्ग अनेकांनी अवलंबला असावा. हा मार्ग वेदकाळातही माहिती असला तरी उपनिषदामध्ये त्याची सखोल चर्चा केलेली आढळते. इथे हे नमूद करायला हवे की उपनिषदांच्या काळापर्यंत तपस्वी व्यक्तींनी केलेल्या उपदेशातून तसेच उपनिषदावरील चर्चा आणि खंडमंडनाच्या द्वारे या मार्गाचा प्रसार झाला होता. या चर्चाच्या आधारे तात्विक शक्यतांचा विचार सुरू झाला आणि भारताच्या पूर्वेकडील प्रदेशामधून यज्ञापेक्षा मानवी कल्याणावर भर देणाऱ्या आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा विचार करणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या प्रणाली उदयास आल्या. शमन आणि परिव्राजक यासारखे आध्यात्मिक नेतृत्व करणारे पंथ अस्तित्वात आले. या नव्या पंथांनी वेदप्रामाण्य आणि वैदिक पुरोहितांचे वर्चस्व अमान्य केले. मात्र आत्म्याचे चिरंतन अस्तित्व आणि पुनर्जन्म तसेच कर्मसिद्धांत त्यांना मान्य होता. यज्ञविधींचा अविभाज्य भाग असलेला पशुबळी त्यांना अमान्य होता. अहिंसा किंवा प्राणीमात्रांना इजा न करणे या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिले. तुमच्या लक्षात आले असेलच की ते प्राचीन भारतातील अनेक ठिकाणी भ्रमण करून जनसामान्यांना उपदेश करणाऱ्या वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा निर्देश अभिप्रेत आहे. वैदिक गुरुकुलाप्रमाणेच बौद्ध संघातील गुरु शिष्यामध्ये निकटच्या सहवासामुळे एक ऋणानुबंध निर्माण होत असे. शिष्याला गुरुजवळ उपाध्याय अथवा आचार्य राहून त्यांची सेवा करावी लागे. भिक्खू आणि भिक्खुणी यांचे संघ स्वतंत्र असत. भिक्खुणी संघामध्ये गुरुपदी पोचलेल्या अनेक ज्ञानी भिक्खुणी होऊन गेल्या. त्यांचा उल्लेख आदराने थेरी असा केला जाई. भिक्खुणी संघामध्ये शिक्षण आणि सेवाभाव यासारख्या अनेक संधी उपलब्ध होत्या.
गौतम बुद्धांची शिकवण म्हणजे ज्याला आज आपण मानवतावाद म्हणू शकू अशा तत्त्वज्ञानाचा पाया होती. तुम्हाला नालंदा आणि तक्षशिला येथील विद्यापीठासंबंधी माहिती असेलच. येथील विहारामधून बौद्ध धर्म आणि साहित्य यांचे अध्ययन केले जाई. अध्ययन करण्याची ही परंपरा बौद्ध विहारामधून आजतागायत जपलेली आहे. बौद्ध शिक्षण पद्धतीचा इतिहास हा पर्यायाने बौद्ध संघ आणि विहार यांचाही इतिहास आहे. ज्याप्रमाणे वैदिक परंपरेतील शिक्षण पद्धती यज्ञसंस्थेभोवती गुंफलेली होती, त्याचप्रमाणे बौद्ध परंपरेतील शिक्षण पद्धती बौद्ध संघ आणि विहार यांच्याभोवती गुंफली गेलेली होती. ह्युमन संघ या चिनी भिक्खूच्या प्रवास वर्णनामध्ये या गोष्टींचा उल्लेख आहे. संगम काळातील शिक्षण व्यापक होते. ते धर्म, जात या गोष्टीवर अवलंबून नव्हते. तसेच ते एखाद्याच समाजाची मिरासदारीही नव्हती. व्याकरण, काव्य, गणित, खगोलशास्त्र आणि ललित कला, ज्यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला आणि शिल्प आणि स्थापत्य हे अभ्यासाचे खास विषय होते. बौद्ध विहारांचा उतरणीचा काळ हा एक सुव्यवस्थित शिक्षण पद्धतीच्या ऱ्हासाची सुरुवातही दर्शवतो. याच काळात भारतात इस्लामांचे आगमन झाले. हा काळ भारतातील मध्ययुगाच्या सुरुवातीचा काळ होता. मध्ययुगातील शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. असे असले तरी समाजात मोठ्या प्रमाणावर असलेल्या निरक्षरतेमुळे कुराण, हदीथ आणि इतर संबंधित शास्त्रांचे अध्ययन कठीण होते. पैगंबर महम्मद यांनी इस्लामच्या सर्व अनुयायांनी ज्ञान मिळवायला हवे असा आदेश दिला, परंतु त्यासाठी भारतातील पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमधील कडक शिस्त किंवा सर्वसंग परित्याग या गोष्टी आवश्यक मानलेल्या नव्हत्या. इस्लामिक शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामवर श्रद्धा असणाऱ्या सर्व वर्गातील व्यक्तींना प्रवेश होता. भारतातील मध्ययुगीन इस्लामिक शिक्षणाशी निगडीत असलेल्या 3 मूलभूत संस्था. पहिली म्हणजे मक्ताब, मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक शिक्षण देणारी संस्था. 2 मदरसा, मशिदीशी संलग्न असणारी उच्च शिक्षण देणारी संस्था. आणि 3 खानख्वा, अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण देणारी सुफी केंद्रे. मक्ताबमध्ये साधारणपणे वयाच्या 4थ्या वर्षी प्रवेश दिला जाई. त्यासाठी एक धार्मिक विधी करावा लागे. या टप्प्यावर वाचन, पठण, लेखन आणि अंकगणित या विषयांच्या अध्ययनावर भर दिला जाई. लिपी आणि लेखन यांच्या अध्ययनासाठी अनेक तास खर्ची घातले जात. वयाच्या साधारण 7व्या वर्षी कुराणाच्या अध्ययनाला सुरुवात होत असे. मदरस्यामध्ये कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ याचे वाचन आणि त्यांची सखोल चर्चा समजावून घेणे यावर भर असे. त्याखेरीज शेती, हिशोब, ज्योतिष, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, इस्लाममधील कायदे कानून आणि न्यायव्यवस्था तसेच प्रशासन यासारखे व्यवहारविषयक विषयही शिकवले जात. त्याचबरोबर अरेबिक आणि पार्शियन भाषाही शिकवल्या जात. अकबर बादशाह याचा वजी सुप्रसिद्ध विद्वान अबुल फजल याने नमूद केल्यानुसार अकबर बादशाह याने मदरशामध्ये शिकण्यास येणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा आणि उपनिषदासारखे ग्रंथ यांच्या अध्ययनाची तजवीज केली होती. यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की त्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गरजांनुसार शिक्षण देण्याची व्यवस्था होती. विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार आणि आयुष्यातील ध्येयानुसार विषयाची निवड करू शकत होते. मदरशातील शिक्षण संपल्यानंतर खाजगी शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण सुरू ठेवता येत असे. उदाहरणार्थ अब्दुल कादिर बदायुनी, अबुल फजल फैझी. मदरशामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोंच्या राहण्याची सोय केलेली असे. त्यासाठी लागणारे आर्थिक बळ राजसत्ता आणि मुस्लिम अमीर उमरावाकडून मिळत असे. या दृष्टीने मदरशांची तुलना बौद्ध विहार आणि दक्षिण भारतातील मंदिरामधील विद्याकेंद्रे यांच्याशी करता येईल. खानख्वा नावाने उल्लेख केलेल्या जाणाऱ्या संस्थांची तुलना मध्ययुगीन युरोपातील ख्रिश्चन मठांशी करता येईल. खानख्वा सहसा लोकांमध्ये पूजनीय समजल्या जाणाऱ्या सुफी संतांच्या दर्ग्याशी निगडीत असत. त्यानंतरचा घटक आहे कला. सुप्त साम्राज्याचा कालखंड हे भारतीय इतिहासातील सुवर्णयुग होते असे समजले जाते. त्याचे कारण म्हणजे या काळात संगीत, चित्रकला यासारख्या कला आणि इतर शास्त्रामध्ये झालेली भरीव कामगिरी, विविध उद्योग व्यवसायामधील कौशल्य,
कौशल्य शिकाऊ उमेदवार प्रत्यक्ष काम करता करता आत्मसात करत असत. कला आणि उद्योग व्यवसायांची भरभराट धनिक दानशूरांच्या उदार आश्रयामुळे झाली. मध्ययुगीन भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आश्रयाखाली विविध कलावर त्यांची अभिरुची, कल्पना आणि निवड यांचा प्रभाव पडला. मध्ययुगामध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिक्षण पद्धतीवर मात्र विपरीत परिणाम झाला. दिल्ली आणि आग्रा या राजधानीच्या शहरातील मुस्लिम चालकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत. शहरे आणि खेडी येथील विद्वान व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर अध्ययनापनाचे कार्य करत असत. हे अध्यापन संस्कृत, अरेबिक आणि पार्शियन भाषांमधून केले जाई. अशा प्रकारे शिक्षण घेणाऱ्यामध्ये फक्त संपन्न वर्गातील लोक आणि मुस्लिम उलेमा तसेच ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जातीतील लोक यांचा समावेश होता. मुलींचे शिक्षण हा पिता किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्या पुरुषांचा व्यक्तिगत मामला असल्याचे मानले जात होते. मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांना घरच्या घरी राहून खाजगी शिक्षकांकडून शिकण्याची परवानगी दिली जात असे. घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांना मौल्यवान वस्तू भेटीदाखल दिल्या जात. अर्थातच समाजाच्या या वरच्या थरातील लोकांची संख्या अत्यंत अल्प होती. त्यामुळे मध्ययुगातील समाजात मुलींच्या शिक्षणाची एकूण स्थिती दयनीय होती असे म्हणण्यास काही हरकत नाही. त्यानंतरचा चौथा घटक आहे समाजजीवन. हडप्पा संस्कृती आणि सुनियोजित नगरे, झाकलेली गटारे, अतिरिक्त धान्याच्या साठवणीसाठी कोठारे यासाठी ओळखली जाते. मोहनजोदडो येथील महास्नानगृह हे येथील सामूहिक जीवनाचे एक निदर्शक आहे. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून पुढे आलेल्या पुराव्याच्या आधारे असे दिसते की येथील समाजात कौशल्याधारित व्यावसायिकांचे वर्ग होते. मात्र या विभागणीत उच्चनीचतेची उतरंड नव्हती. या वर्गामध्ये गावकरी, कारागीर, व्यापारी, मासेमारी करणारे, धर्मगुरू, प्रशासक, कलाकार, विणकर इत्यादींचा समावेश होता. संगम साहित्यामध्ये विविध जमाती आणि जातींचा उल्लेख केलेला आढळतो. त्या आधारे त्यांच्या सहअस्तित्वाची कल्पना करता येते. ब्राह्मण वर्ग हा संख्येने कमी असला तरी तमिळ संस्कृतीच्या घडणीमध्ये त्याचे स्थान महत्त्वाचे होते. संगम काळातील पुरोहित वर्गाचे समाजावर वर्चस्व नसले तरी ते सल्लागार आणि समाजाच्या हिताचे संरक्षक म्हणून मान्यता पावत होते. पारंपरिक कथांचे गायन करत गावोगाव फिरणाऱ्या कलाकारांचा एक स्वतंत्र वर्ग होता. शिकर आणि वाटेमारी करणारे वेडर नावाच्या जमातीबद्दल लोकांच्या मनात भय असे. स्वतःच्या स्वतंत्र परंपरा आणि श्रद्धा जोपासणारी मराकुडी नावाची एक युद्ध कौशल्यावर निर्वाह करणारी जमात होती. त्याशिवाय मासेमारी करणारे, मिठाचे उत्पादन करणारे, विणकर, शेतकरी, मेंढपाळ, गोपालक यासारख्या व्यावसायिकांचे स्थान महत्त्वाचे होते. वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था समाजातील व्यवसायाधिष्ठित वर्गवारीवर आधारलेली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्ण बदलण्याइतकी लवचिकता होती. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात मात्र यात बदल होत गेले आणि अधिक कडक निर्बंध असलेली पवित्र व विटाळ या कल्पित गोष्टीवर आधारलेली जातीव्यवस्थेची उतरंड प्रस्थापित होत गेली. अन्न, पाणी यांचे प्राशन करणे, पोशाख, व्यवसाय, पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास इत्यादी सर्व गोष्टीवर या कल्पनांचा पगडा होता. ब्राह्मण, पुरोहित, शिक्षक, बुद्धिजीवी वर्ग होता. क्षत्रिय म्हणजे राज्यकर्ते आणि योद्धे. वैश्यामध्ये व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी यांचा समावेश होतो. तर शूद्र म्हणजे हीन व हलक्या दर्जाची कामे करणाऱ्या व्यक्ती. पहिले 3 वर्ण स्वतःला उच्च बनवून घेऊ लागले. फक्त त्यांचा उपनयन संस्काराचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे त्यांना द्विज म्हणजे 2दा जन्म घेतलेले, पहिला जन्म आईच्या पोटी आणि दुसरा जन्म उपनयनाच्या संस्कारातून म्हणू लागले. आश्रम व्यवस्था. द्विज म्हणवणाऱ्या प्रत्येकाने आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन आश्रम व्यवस्थेमध्ये केले होते. त्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्याचे 4 टप्प्यात म्हणजे 4 आश्रमात विभाजन केले होते. ते पुढीलप्रमाणे: ब्रह्मचर्याश्रम, विद्यार्थी, अविवाहित आणि ब्रह्मचर्य यांचा समावेश. त्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थांचा समावेश. वानप्रस्थाश्रमामध्ये एकांतवासी किंवा निवृत्त होणे. त्यानंतर संन्यासाश्रम म्हणजे संन्यास, सर्वसंग परित्याग केलेला व्यक्ती. हिंदू तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वर प्राप्ती आणि मोक्षप्राप्तीचे 4 मार्ग सांगितले आहेत.
ते असे: ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, राजमार्ग आणि कर्ममार्ग. वर्तमानातील हिंदूच्या दैनंदिन जीवनात आपापल्या विचारानुसार 4पैकी 1 किंवा अधिक मार्गाचा अवलंब करण्याची मुभा आढळते. उदाहरणार्थ, कुंभमेळ्यामध्ये तुम्ही कदाचित वाचले असेल किंवा यूट्यूबवरील चित्रफितीमध्ये पाहिले असेल, त्यातील साधू हे तापसी जीवन जगणारे असतात. गुप्त सत्तेचा काळ हा भारतातील अभिजात संस्कृतीचा काळ समजला जातो. या काळात भारतीय समाजाने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समृद्धी अनुभवली. ज्या गोष्टीमुळे भारतीय संस्कृतीची स्वतःची खास ओळख निर्माण झाली त्या कला, विज्ञान, राजनीती, धर्म, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र अशा सर्वच क्षेत्रातील विकासाचा मूलभूत पाया या काळात घातला गेला. गुप्त सम्राट पहिला चंद्रगुप्त जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने अत्यंत सामर्थ्यशाली सैन्य उभारले आणि आपापसात लढणाऱ्या नगरांना एकछत्री अंमलाखाली आणले. त्यानंतर भारतीय उपखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा विस्तार झाला. गुप्त साम्राज्यातून दूरवरच्या देशांशी व्यापार चालत असे. तसेच गुप्त साम्राज्य कलानिर्मिती आणि बौद्धिक मंथनांचा केंद्रबिंदू बनले होते. याच काळात आर्यभट्टाने भूमिती, त्रिकोणमिती, विश्वोत्पत्तीशास्त्र या विषयावर लेखन केले. तसेच एका वर्षामध्ये 365 ते 358 दिवस असल्याचे गणित मांडले. पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांतही त्याने मांडला. वराहमिहिरने खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयी लिखाण केले. धन्वंतरीने औषधोपचाराविषयी लेखन केले. गुप्तकालीन समाजात शिक्षण आणि लेखन वाचनाला विशेष महत्त्व होते. केवळ उच्च वर्गातील व्यक्तींनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक इच्छुक व्यक्तीला शिक्षण घेणे शक्य होते. हळूहळू गुप्त साम्राज्याचा विस्तार एवढा वाढला की त्या विस्तीर्ण प्रदेशावर मध्यवर्ती सत्तेला नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि छोटी छोटी राज्य स्वतंत्र होऊन साम्राज्याचे विघटन झाले. त्यामुळे इसवी 550च्या सुमाराला मध्य आशियातील हून टोळ्यांना भारतावर आक्रमण करणे शक्य झाले आणि सुमारे इसवी 650 पर्यंत गुप्तांची सत्ता उत्तरणीला लागली. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळात सामाजिक राजकीय नियमावर प्रकाश टाकणाऱ्या नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. गुन्ह्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षांची तीव्रता गुन्हेगाराच्या जातीनुसार कमी जास्त होत असे. जाती व्यवस्थेतील विषमता अधिक तीव्र होऊन शूद्रांचा दर्जा केवळ उच्चवर्णीयांना सेवा पुरवण्यापुरता मर्यादित झाला. त्यामध्ये कारागीर, शेतमजूर, दास इत्यादींचा समावेश होता. कुटुंबातील नातेसंबंधाची वीण पूर्वीप्रमाणेच घट्ट होती, परंतु पितृप्रधान कुटुंबातील पुरुषी वर्चस्व अधिकच वाढले आणि त्याचबरोबर स्त्रियांची परिस्थितीही उत्तरोत्तर अधिक वाईट होत गेली. भारतातील मध्ययुगीन काळ हा परकीय आक्रमणाचा काळ होता. सुरुवातीचे मुस्लिम आक्रमक हे भारतातील समृद्ध साधनसंपत्तीची लूट करण्यासाठी भारतात आले. पुढे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात मूळ भारतीय संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यांचा मिलाप घडून आला. इंडो इस्लामी स्थापत्य, यांत्रिक साधनांचा वापर आणि हिंदू उर्दू भाषेचा उगम ही या काळाची वैशिष्ट्ये होती. अमीर खुसरो हा 13व्या शतकात होऊन गेला. हिंदुस्थानी भाषेच्या तत्कालीन रूपाचा उल्लेख हिंदवी असा केला आहे. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात भारतातील अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध मंदिरांची तोडफोड आणि विटंबना केली गेली. दिल्लीची सुलतानशाहीत सरंजामी पद्धतीची अधिकारांची उतरंड होती. त्या उतरंडीचे ढोबळमानाने 4 वर्ण सांगता येतील: सत्ताधारी वर्ग आणि अमीर उमराव, सुलतान आणि त्याचे नातेवाईक, हिंदू राजे आणि मुस्लिम नवाब, धर्मगुरू, उलेमा आणि ब्राह्मण, नागरी प्रजाजन, श्रीमंत व्यापारी आणि कारागीर आणि गावकरी, सरकारी तिजोरीत सारा जमा करणारे खेड्यातील शेतकरी. या काळात सुद्धा जातीव्यवस्था कठोरपणे पाळली जात होती. अभ्यासकांच्या मते बादशाह अकबराच्या पद्धतशीर प्रयत्नामुळे भारताला एक समर्थ आणि स्थिर राजकीय प्रशासन पद्धती मिळाली. भारतात साम्राज्याचा दूरवर विस्तार करणारे महाराजे होऊन गेले. त्यांच्यापैकी काहींची राजवट कल्याणकारी होती तर काहींची जुलमी होती. काही साम्राज्यामध्ये शांती नांदत होती तर काही भययुक्त आणि रक्तपाताने कलंकित झालेली होती. भारतातील मध्ययुग हा सर्वाधिक अंधकाराचा काळ होता असे अनेकदा म्हटले जाते. युरोपच्या मध्ययुगाच्या बाबतीत हेच वास्तव आहे.
असे असले तरी समाजशास्त्राचे अभ्यासक या नात्याने आपल्याला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या अंधकार युगाचे परिणामस्वरूप असे काही घडून आले ज्यामुळे भारतीय समाजाचे स्वरूप बदलून गेले. भारताच्या अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असलेल्या व्यापाराच्या भरभराटीबरोबरच ललित कला, स्थापत्य आणि शिल्प यांचाही उत्कर्ष झाला. बादशाह अकबरने स्थापन केलेला दिन-ई-इलाही हा नवीन धर्म नैतिक तर्कशुद्धतेवर आधारलेला होता. 19व्या शतकाकडे वाटचाल होत असताना भारतीय समाजातील विविध धर्म आणि पंथातील उदारमतवादी आणि सनातनी समूहातील दरी वाढत गेली असे ध्रुवीकरण झाले. यामध्ये आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही, कारण भारतातील धार्मिक गटामध्ये अशा प्रकारचे ध्रुवीकरण घडण्याचा जणू पांडाच पडलेला दिसतो, तो अगदी 21व्या शतकापर्यंत. त्यानंतरचा पॉईंट आहे शहरीकरण. शहरीकरण हा औद्योगिकरणाचा परिणाम आहे. या आधुनिक काळातील लोकप्रिय दृष्टिकोनाला हडप्पा संस्कृतीमध्ये दिसणारे नागरीकरण छेद देणारे आहे. आधुनिक औद्योगिकरणाचा मागमूस नसतानाही हडप्पा संस्कृतीमध्ये पूर्वनियोजित नगरे अस्तित्वात होती आणि तेथील जीवन प्रणालीला पहिली नागरी संस्कृती म्हणता येते. पुरातत्वीय पुराव्यावरून असं दिसते की हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे नागरी जीवन विकसित स्वरूपाचे होते. काही घरामधून विहिरी आणि स्नानगृहे होती. नगरामध्ये बंद आणि भूमिगत गटारे होती. सामाजिक परिस्थिती ही मेसोपोटेमिया आणि इजिप्त येथील समकालीन प्रगत नागरी संस्कृतीसारखीच प्रगत होती. सुमेरियन इस्टिका लेखामध्ये हडप्पा संस्कृतीच्या प्रगत व्यापाराचे उल्लेख केलेले आहेत. उत्तर वैदिक काळाच्या उत्तरार्धापर्यंत असे दिसते की पशुपालकांचे भटके जीवन जगणारे आर्य लोक पंजाबपासून पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरले होते. त्या प्रदेशात त्यांनी जंगलतोड करून तेथील जमीन लागवडीखाली आणली. इसवी सनापूर्वी सुमारे 500 ते 200 वर्ष या कालखंडात या प्रदेशात दुसरे नागरीकरण झाले. या काळात अनेक शहरे उदयास आली, जी नगरे नागरी संस्कृतीची केंद्रे बनली. हळूहळू मगध महाजनपदांच्या राजांनी या प्रदेशात प्रभुत्व प्रस्थापित केले. त्यातूनच मौर्य साम्राज्याच्या उदयाची पार्श्वभूमी तयार झाली. हा काळ पूर्व वैदिक संस्कृतीपेक्षा भिन्न वैशिष्ट्ये असलेल्या संस्कृतीचा काळ होता. वैदिक लोकांच्या सुरुवातीच्या जनपद या नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या छोट्या राज्यांनी विस्तार करण्यास प्रारंभ केला आणि विविध जनपदांच्या एकत्रीकरणातून महाजनपदे निर्माण झाली. त्यातील काहीमध्ये राजेशाही सत्ता होती तर काहीमध्ये गणराज्य पद्धतीची राज्यव्यवस्था होती. या महाजनपदांनी अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत आणि महाराष्ट्राचा काही प्रदेश व्यापलेला होता. हडप्पा नागरी संस्कृतीनंतर या कालखंडात पुन्हा एकदा या महाजनपदामधून नागरी जीवन उदयाला आले. याचा पुरातत्वीय पुरावा उत्तर भारतातील चकाकीदार काळी भांडी NBP नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामधून मिळालेला आहे. या काळातील नगरांची आणि तेथील जनजीवनाची माहिती जैन, बौद्ध आणि संस्कृत सूत्र वाङ्मयातून मिळते. याच काळात धातूच्या चलनी नाण्यांची सुरुवात झाली. महाजनपदामधील राजधानीची नगरे ही सत्तेची आणि व्यापारी केंद्रे बनली. या नगरामध्ये कारागीर आणि व्यापारी श्रेणी प्रस्थापित झाल्या. अंतर्गत आणि दूरवरच्या व्यापारासाठी पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेशांना जोडणाऱ्या हमरस्त्यांचे जाळे निर्माण झाले. राजा या पदाला सर्वाधिक सामर्थ्य आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. राज्यकारभारामध्ये राजाला सहाय्य करण्यासाठी मंत्री आणि विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ लागली. बहुतांश मंत्री आणि अधिकारी हे क्षत्रिय असत. भारतातील सामाजिक ऐतिहासिक वाटचालीचे हे थोडक्यात केलेले कथन तुम्हाला भारतीय समाजाच्या घडणीतील विविध प्रवाह आणि घटक आणि लोकांची विचारसरणी, वर्तन पद्धती यामध्ये प्रभावी ठरणारे घटक यांची कल्पना आली असेलच. आधुनिक
भारतातील विद्यार्थी या नात्याने भारतातील विविध श्रद्धा प्रणाली, रीतिरिवाज, परंपरा, रूढी त्यानुसार आजही अस्तित्वात असलेल्या पूर्वावर वर्तन पद्धती या सर्वांचे चिकित्सक विश्लेषण करणे आवश्यक आहे आणि ते आपण आत्तापर्यंत या पाठामधून केलेले आहे. यानंतर आपण या पुढचा भाग हा पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.